मुंडेंची मंत्रिपदावरनं हकालपट्टी करा ही एकमुखी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज बीडमधल्या मोर्चात केली आणि बीडमधल्या मोर्चामध्ये सहभागी नेत्यांनी वाल्मिक कराड याच्यावर आरोपांचा भडीमार केला। घटना घडून 18 दिवस लोटून गेलेत तरीही वाल्मिक कराडला अटक का नाही हा सवाल उपस्थित झालाय की या वाल्मिक कराडला त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवडसाहेब। दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय त्या खंडीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही। आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पवायचं ते नसते का? स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या बी उकरतो, वाटण त्याच्या जमिनी उकरतो। अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती। नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झालं? अत्यंत बेकार। पंकजा मुंडे म्हणतात, काय म्हणतात की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा हलत नाही ह्याच्यामुळं। हे कोण बोलते? मी नाही, कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात। आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात, धनंजय मुंडे काय म्हणतात? माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेले आहेत व्यवहार करण्यासाठी। ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होय त्याला दिलं जातं। मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात। एक घटना बाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झडप बसवली। फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा। हजारो बेगुन्हा नागरिकांवरती या ठिकाणी खटले। अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल। याच्यावर काही बोला एवढा मी, तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय की आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने पाठीशी आहोत, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे। आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला, जे कोणीही असतील, कितीही मोठे असतील, वाल्मिक कराड असतील आणखी कोणी असतील, या सगळ्यांना अटक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल, पुन्हा बहादूरलाही होईल, हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो। तर बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे। अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींबाबत एका फोन कॉलचा हवाला देत खळबळजनक दावा केलाय। दमानी यांनी केलेला हा दावा किती खरा किती खोटा हे तपासानंतरच समोर येईल, पण हा दावा प्रचंड मोठा मानला जातोय। 3 आरोपींचा मर्डर, 3 आरोपींना संपवलं, कर्नाटक बॉर्डरवर फेकले मृतदेह, अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा। अंजली दमानी यांच्या खळबळजनक दाव्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नववळण मिळालंय। 3 आरोपींना संपवलं गेलं आणि त्यांच्या डेड बॉडीज कर्नाटक बॉर्डरवरती फेकल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। अंजली दमानी यांना ही माहिती मिळाली ती एका फोन कॉलवरनं। दमानी यांना आलेल्या अनोळखी कॉलनं हा सगळा खुलासा केलाय। या प्रकरणातले 3 आरोपी अजूनही फरार आहेत आणि म्हणूनच या आरोपाचं गांभीर्य वाढलंय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील एकूण 7 आरोपींच्या विरोधात केस पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला गेलाय,
जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा अंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेजण फरार आहे. याच फरार आरोपींबाबत त्यांना फोनवरनं मिळालेल्या माहितीवरनं अंजली दमानी यांनी हा मोठा दावा केलाय. अंजली दमानी यांच्या दाव्यानं मात्र मोठी खळबळ उडतीये. असं जर काही घडलं असलं तर ते भयानक आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात अशी घटना घडली का नाही माहित नाही मला, पण असं जर काही घडलं असेल, आदरणीय दमानीताई जर असं म्हणत असतील अंजलीताई, तर मला त्यांचं खरोखर म्हणजे वाईट वाटतं की असं बी घडू शकतं का बीड जिल्ह्यात. आणि असं असेल तर खूप भयावी परिस्थिती आहे. दमानी यांनी पोलिसांना माहिती द्यावी असं संजय शिरसाट म्हणाले. तर हवेतल्या वक्तव्यावरती बोलणार नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे. करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या. शासन तुमच्या पाठीशी उभं आहे. शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत. 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत, मग त्यांना तिकडं का टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतायत. ते काही बोलतील, आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार नाही. पण त्यांचं खून कोण करेल बाबा, काय संबंध आहे? त्यांचं खून बिन नाही, ते 3 बी सापडतील आणि 4था बी सापडेल. आका फरार आरोपींची खरंच हत्या झालीय का? फरार आरोपी अजूनही हाती का लागत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं मात्र पोलिसांना द्यावीच लागतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल एक मोठं वक्तव्य केलं. त्यावरनं प्रचंड वादही निर्माण झाला. आज प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेऊन परखडपणे आपलं मत मांडलं. राजकारणात महिला कलाकारांना का खेचता असा रोखठोक सवाल यावेळी प्राजक्तानं विचारला. कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, यातूनच तुमची मानसिकता दिसते असं म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना खडे बोल सुनावले. त्यांनी आपली जाहीरपणे माफी मागावी आणि आपलीच नाही तर इतर अभिनेत्रींची सुद्धा, ज्यांची नावं त्यांनी घेतली आहेत त्यांचीही माफी मागा अशी मागणी प्राजक्तानं केली. यावेळेला प्राजक्ता कमालीची भाऊक झाली. प्राजक्तानं धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रारही दिली आहे. तर माफी मागणार नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे. बीड प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शन खाली करणे बाबा मी बोललेलो नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका.